मोहम्मद रफी एक आदर्श कलाकार, एक उत्तम व्यक्ती आणि अजरामर प्लेबॅक सिंगर. परंतु वारंवार मी हा खेद व्यक्त केला आहे की आपल्या या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रचंड योगदान दिलेले हे महान कलाकार मोहम्मद रफी घ्या, मुकेशजी घ्या, किशोर कुमारजी घ्या, या तिघांना त्यांच्या आयुष्याचा जर आपण विचार केला ना तर खूपच कमी आयुष्य लाभलं आणि हे आपल्या भारत देशाचं खूप मोठं नुकसान आहे असाच मी नेहमीच व्यक्त होतो. अर्थात आपल्याला जी माणसं आवडतात, जी माणसं इतरांचा आनंद पाहण्यात जीवन व्यतीत करतात, लोकांना आनंद वाटतात, ही सगळ्या जगाला हवी हवीशी असतातच. आपण ज्या ज्या लोकांना आपलं मानतो ती लोकं आपल्याला हवी असतात, अनंत काळासाठी हवी असतात. पण नीतीच्या खेळापुढे आपण खूपच क्षुद्र आहोत हेच वारंवार सिद्ध होत आलेलं आहे. हुस्नलाल भगतराम या संगीतकारानंतर हंसराज बहेल हे अजून एक दुसरे संगीतकार आहेत ज्यांनी मोहम्मद रफीच्या आवाजाचा एक उत्तम प्रकारे उपयोग करून घेतला. हंसराज बहेल यांची पण अशी खूप गाणी आहेत की जी त्या गाण्याचं मोहम्मद रफी या गुणी गायकाने, एका महान कलाकाराने त्या प्रत्येक गाण्याचं सोनं केलं आहे. आणि म्हणून तर आजही ती आपल्या ओठावर रेंगाळतात गाणी. जेव्हा जेव्हा आपल्याला ती टी व्हीवर कधी पाहायला मिळतील, कधी रेडिओवर ऐकायला मिळतील, तर आपण कानात सगळा जीव आणून ती गाणी ऐकतो. आज त्यांच्या प्रेमापोटी, त्यांच्या आवाजाच्या प्रेमापोटी आणि त्यांनी जी काही कला दाखवली आहे ते गाणं गाताना, त्या कलेचा सन्मान म्हणून तर आपण हे ऐकत राहतो. हंसराज बहेल यांनी संगीताचा साथ चढवलेलं चंगेज खान या चित्रपटातलं प्रेमनाथ यांच्यावर चित्रित केलेलं एक गाणं आहे. त्या गाण्याने मोहम्मद रफी साहेबांना एक वेगळी ओळख दिली आपल्या या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये. तशी तर खूप गाणी आहेत, पण हे जे गाणं आहे, इंसान तो क्या खुदा भी इससे डरता है, मोहब्बत जिंदा रहती है, मोहब्बत मर नहीं सकती, अशा शायरींनी भरलेलं हे भरगच्च असं गाणं. आणि त्यातून मग मोहम्मद रफी साहेबांचा हा पहाडी आवाज आणि त्यातून मग हंसराज बहेल या संगीतकारांनी जीव ओतलाय त्याच्यात. या गाण्याला स्वरबद्ध करताना त्यांनी आपलं कसब पण पणाला लावलं. मोहम्मद रफी साहेबांना या इंडस्ट्रीमध्ये येऊन तशी पाहिली तर फक्त 42वं गाणं होतं. 3-4 वर्षाचा कालावधी त्यांचा फक्त झालेला होता. म्हणजेच या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम अजूनही सुरू होतं असं म्हणायला हरकत नाही. अशी करत करत हंसराज बहेल यांनी सर्वप्रथम मोहम्मद रफी साहेबांना कोणत्या चित्रपटात गाणं म्हणण्याची संधी दिली, तो चित्रपट चुनरिया. आणि योगायोग आशा भोसलेंचा सुद्धा तोच पहिला चित्रपट. चुनरियामध्ये आशा भोसलेंना सुद्धा हंसराज बहेल यांनी संधी दिली. अर्थातच या दोन्ही आवाजांमुळं त्या चित्रपटाचं सोनं झालं. मग पडद्यावर ते कोणत्या हिरोनी सादर केलं, कोणावरती ते चित्रित झालं, या गोष्टी तसं पाहिलं तर या गोष्टींना फारसं महत्त्व राहत नाही. कारण हंसराज बहेल यांचं संगीत आणि मोहम्मद रफी साहेबांचा आवाज, फिर क्या कहना है. म्हणूनच त्या गाण्याची गोडी आजही इतकी वर्ष लोटली तरीही त्या गाण्याची गोडी अजूनही टिकून आहे. यानंतर जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. आपण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या
देशभक्तीची गाणी जेव्हा जेव्हा आपण दिवसभर ऐकत असतो त्या दिवशी हे गाणं जरूर कानावर पडतं. मग त्याच्यातलं तो देशभक्तीचा रस अगदी मनाच्या तळापासून बाहेर टाकणं, त्यांचा तो मधुर आवाज मोहम्मद रफी साहेबांनी पुन्हा एका या गाण्याचं सोनं केलं. त्यामुळं मोहब्बत जिंदा रहती है, मोहब्बत मर नहीं सकती, चंगेज खान या चित्रपटातलं हेच गाणं काही खूप छान आहे असं नाही म्हणता येणार. त्याबरोबरीनेच हे गाणंसुद्धा गाजलं, जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. आणि खरोखर त्यावेळेस भारत देशाची ही अवस्था अशीच होती. अनेक आक्रमणकर्त्यांनी लुटून नेलं तरीही हा भारत देश सोने की चिडियाच राहिला आहे. त्यामुळं आपल्या या देशाचं जे काही वर्णन त्या गाण्यात केलं गेलं आहे, जी काही देशभक्ती त्या गाण्यातनं उमटली आणि त्या मोहम्मद रफी साहेबांच्या आवाजामुळे या गाण्याला जे एक वलय प्राप्त झालं आहे, ते आजही ते वलय आहे तसंच आहे तीच चमक घेऊन टिकून आहे असं म्हटल्यास काही वावगं ठरू नये. त्यामुळंच मोहम्मद रफी इज मोहम्मद रफी असं तुम्ही हजारदा म्हणू शकता, लाखो वेळा म्हणू शकता. आणि म्हणूनच या मोहम्मद रफींच्या विषयी बोलताना माझं ऊरसुद्धा अभिमानाने भरून येतं. एका गुणी कलाकाराच्या विषयी, एका चांगल्या व्यक्तिमत्वाच्या विषयी आपल्याला जे माहिती आहे ते लोकांच्या कानापर्यंत पोहोचवताना मला जो आनंद होतो आहे तो शब्दांच्या पलीकडचा आहे. अर्थात हे त्या मोहम्मद रफी साहेबांवरचं माझ्या एका छोट्या कलाकाराचं असलेलं प्रेम आणि त्याच्यामुळंच हा आनंद मी मिळवतो आहे आणि तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही करतो आहे. एक गाणं आहे, जिंदगी भर गम जुदाई का मुझे तडपाएगा. हे गाणंसुद्धा खूप गाजलं. हंसराज बहेल यांचंच संगीत आणि मोहम्मद रफी साहेबांचा आवाज. अर्थात हे गाणं 2 गीतकारांनी लिहिलं आहे. त्यावेळेस अतिशय प्रसिद्ध गीतकार प्रेम धवनजी आणि असद भोपाली या दोघांनी हे गाणं लिहिलं आहे. परंतु या गाण्याची एक गंमत अशी आहे की या गाण्याच्या आधी काही शायरी आहे. ती अर्थात मी तुम्हाला कुठलाही शब्द चुकू नये म्हणून वाचून दाखवतो. बदला तो बदला ऐसे बदला कुछ रंगे गुलिस्तां, एक फूल पे बहार है एक फूल पे खिज़ां. बदला तो ऐसे बदला कुछ रंग गुलिस्तां, एक फूल पे बहार है एक फूल पे खिज़ां. है वही राहें गलियां वही मगर सुनसान है, तू नहीं तो दिल की सारी बस्तियां वीरान है, तू नहीं तो दिल की सारी बस्तियां वीरान है वीरान है. मरते मरते ही तेरा वो नाम लब पर आएगा, मरते मरते ही तेरा वो नाम लब पर आएगा. जिंदगी भर जुदाई का गम मुझे तड़पाएगा, जिंदगी भर जुदाई का गम मुझे तड़पाएगा मुझे तड़पाएगा. मित्रांनो, या ओळीमध्ये एक मनाच्या खोलामध्ये दडलेला दर्द आहे, एक दुःख आहे. ते दुःख कशा प्रकारे व्यक्त करायचं हे जर तुम्हाला जाणायचं असेल तर ही शायरी आणि हे गाणं कमीत कमी 2 ते 3 वेळा ऐका आणि मग तो मोहम्मद रफी साहेबांनी आवाजात जो दर्द आणला आहे त्याच्याविषयी तुम्हीसुद्धा भरभरून बोलू इच्छिता असंच तुमच्या चेहऱ्यावरनं मला देखील जाणवेल. अशी काही गाण्यांची ही अवीट गोडी निर्माण करण्यासाठी मोहम्मद रफीसारख्या गायकांनी आपलं आयुष्य त्यातच घालवलं. हजारो गाणी गायली, निरनिराळ्या भाषांमधनं हजारो गाण्यांचा खजिना ते आपल्यासाठी सोडून त्या एका वेगळ्या प्रवासाला निघून गेले. कदाचित त्या स्वर्गामधला तो संगीताचा दरबार त्यांच्याविना कदाचित सुनासुना वाटत असावा आणि म्हणूनच त्या विधात्याने त्यांना त्यांच्याकडं मोठ्या प्रेमाने बोलावून घेतलं. अशीच आपण आपल्या मनाची समजूत काढायची. आणि आज त्यांचा आवाज ऐकायला तरी मिळतो आहे. आज मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे एका फिंगर टिपवरती आपण हवं तेव्हा मोहम्मद रफींची गाणी ऐकू शकतो.
चला या टेक्नॉलॉजीचा उपयोग करूयात आणि त्यांनी आपल्यासाठी हे भरभरून दिलेलं जे काही आपल्या कानांना गोड वाटणारं श्रवणीय असं दान आहे ते सत्पात्री दान स्वीकारत स्वीकारत आपण शेवटच्या श्वासापर्यंत मोहम्मद रफी या नावावर प्रेम करत करत त्यांची आठवण अशीच ताजी ठेवत ठेवत मग त्यांना साथ दिलेले हुस्नलाल भगतराम संगीतकार असो, हंसराज बहेलजी असो, त्यानंतरच्या काळात त्यांना साथ दिली ते शंकर जयकिशन असतील, लक्ष्मीकांत प्यारेलाल असतील, या सगळ्यांचंसुद्धा एक वेगळं ऋण आहे. या सगळ्यांनी जो संगीताचा साथ चढवला त्याच्यामुळं आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजामुळं अनेक गाणी अशी अजरामर झाली आहेत. जशी जशी आपण यांची कहाणी उलगडत जाऊ तशी तशी त्यांची बरीचशी गाणी, त्याच्या ओळी, त्यामध्ये असलेली शायरी आणि त्याच्यामध्ये असलेला दर्द, त्याचा काही अर्थ, हा सगळा तुमच्या मनापर्यंत मी नक्कीच प्रत्येक व्हिडिओच्याद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. मोहम्मद रफी त्यांचं एक जे गाणं आहे ना, जाने के बाद तुम मुझे याद करोगे, जरूर तुम मेरे नगमे सुनोगे, अशा अर्थाची ते स्वतः भाषणातसुद्धा वाक्य उच्चारायचे. तशी तर अनंत गाणी आहेत जी त्यांना आपण कधीही विसरू नये अशीच आहेत. आणि काही काही लोक ही अशी अजरामरच होण्यासाठी जन्माला येतात. त्यापैकीच एक मोहम्मद रफी. आजचा हा मोहम्मद रफी यांचा एपिसोड खरं पाहिलं तर त्यांची जी सुरुवात नौशादजींनी या एका महान कलाकाराचा जो काही स्पार्क होता, जी काही त्यांच्यामध्ये एक ठेणगी होती, हे त्यांनी सुरुवातीला जाणलं आणि मोहम्मद रफी साहेबांच्या भावाला त्यांनी सांगितलं की आपका ये भाई, इसके गले में जादू है, ये एक बहुत बड़ा प्लेबॅक सिंगर हो सकता है. आणि हे सुरुवातीला जे जाणतात तेव्हा आपल्याला आपसुकच एक म्हण ओठावर येते, आखिर हीरे की पहचान जवेरी कोई होती है. असा हा बॉलिवूड इंडस्ट्रीत चमकलेला हिरा आणि गेल्यानंतरसुद्धा आपली चमक कायमची या पृथ्वीतलावर ठेवून तो निघून गेला. अगदी हसत हसत आपलं करिअर करून 55 ते 56 या वयोगटात असतानाच, मी तर म्हणतो खूपच थोडं आयुष्य मिळालेलं असताना, खूप मोठी कीर्ती मिळवून, कीर्ती कमवून, नाव कमवून आणि काहीतरी आपल्या लोकांसाठी खूप मोठा आनंद मागे ठेवून हे निघून गेलेत. पण आपल्या मनातनं यांना आपण कधीही जाऊ द्यायचं नाही आणि तोच खटाटोप माझा सुरू असतो. अशा लोकांच्या या आठवणी, त्यांचं हे अमरत्व, हे सगळ्या लोकांच्या मनापर्यंत पोहोचवत राहणं आणि त्यांच्या या अमरत्वाची ज्योत सतत कशी तेवत राहील याकडे एक छोटा कलाकार म्हणून लक्ष देत जगणं आणि त्यांनी आपल्याला दिलेला आनंद तो घेत घेत आपल्याकडे जी काही थोडीफार कला आहे त्याद्वारे आपण कोणाला थोडासा आनंद वाटू शकतो का, या प्रश्नाचं उत्तर शोधत शोधत अशा लोकांच्या चरणाची धूळसुद्धा आपल्याला थोडी जरी मिळाली तरी धन्यता मानत या मानवी जीवनाचं सार्थक त्यातच आहे असं मानत मानत जगणारा हा एक छोटा कलाकार प्रवी मोहम्मद रफी साहेबांच्या अशाच आठवणी घेऊन पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला नक्कीच येईल. पुढच्या एपिसोडची तुम्हीसुद्धा वाट पाहाल मोहम्मद रफी यांच्या प्रेमाखातरच. चला, तुर्तास आजच्या एपिसोडमध्ये इतकंच पुरे. आपण चंगेज खान या चित्रपटातलं एक गीत पाहिलं, त्यानंतर एक देशभक्तीचं गीत, त्याची आठवण मी तुम्हाला सांगितली आणि अवघ्या 3 ते 4 वर्षात या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर 42वं गाणं हंसराज बहेल यांनी त्यांना दिलं आणि तिथून पुन्हा त्यांनी प्रत्येक संधीचं सोनं करत करत या इंडस्ट्रीचा एक अविभाज्य आपण भाग आहोत हे सिद्ध करत करतच आणि एक उत्कृष्ट व्यक्ती, एक संवेदनशील माणूस, एक चांगला कलाकार आणि एक चांगला गळा देवाने दिलेला तो जोपासणारा कलाकार, अशी स्वतःची एक नवी ओळख, एक वेगळी ओळख, एक वेगळा ठसा निर्माण करून त्यांनी या दुनियेला अलविदा केलं आहे. परंतु मी इतकंच म्हणतो कि आप चाहे अलविदा कह के चले गए हो, लेकिन आपकी रूहानी आवाज़ वो तो सदा हमारे दिल में धड़कनों के साथ जीवित रहेगी, जीवित रहेगी. मोहम्मद रफ़ी, आप अमर हो और अमर ही रहोगे.